यावर्षी पहिल्यांदाच मत्स्य विभागाच्या हंगामावरती या ठिकाणी 15 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली पाहायला मिळते आहे। मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि या निर्णयाची अंमलबजावणी रत्नागिरी जिल्ह्यात होते की नाही या संदर्भातील कडक काटेकोरपणे याचं पालन होतं की नाही या संदर्भातील विशेष मोहीम जी आहे ती मत्स्य विभागाने आखलेली पाहायला मिळते आहे। याच गस्ती नौकेच्या साहाय्यानं सध्या जिल्ह्यातील 41 लँडिंग पॉईंटवरती या ठिकाणी तपासणी होते आहे। खऱ्या अर्थानं बघितलं तर 1 ऑगस्टपासून या ठिकाणी मासेमारी हंगामाला सुरुवात होते, मात्र यावेळेला माशांच्या प्रजनन कालावधीसाठी 15 दिवस अतिरिक्त या ठिकाणी ही बंदी घालण्यात आलेली पाहायला मिळते आहे। हा ऐतिहासिक निर्णय आहे आणि याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही हे तपासण्यासाठी सध्या मत्स्य विभागाची टीम मिरकरवाडा बंदरात आलेली पाहायला मिळते आहे। आपल्यासोबत मिरकरवाडा बंदरामध्ये हे मत्स्य विभागाचे अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, नितेश राणेंनी ऐतिहासिक निर्णय घेतला, याची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही तपासणी सध्या विशेष मोहिमेमार्फत होते आहे। सध्या कशा पद्धतीनं ही गस्त सुरू आहे, काय सांगाल? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माननीय नितेश राणे साहेबांनी जे काय हा जो काय 15 दिवसांचा कालावधी वाढवलेला आहे त्याचं स्तुत्य आम्ही मच्छीमारांनी आणि विभागामार्फत कौतुक करतो आहे। आणि ही जी मासेमारी बंदी आहे ही आमच्या विभागामार्फत काटेकोरपणे पालन करण्यात येत आहे आणि कुठेही जिल्ह्यामध्ये मासेमारी यांत्रिक नौकेने मासेमारी होत नाही आहे। बरोबर आहे। असं काय मोहीम तुमची आहे, कशाबद्दल किती कर्मचारी सध्या गस्तीमध्ये आहेत आणि कशा पद्धतीने ही गस्त सुरू आहे? 74 सागरी सुरक्षा रक्षक आणि 23 पॉईंट लँडिंग पॉईंटवर हे आपण हे केलेले आहेत, नियुक्त केलेले आहेत आणि आपली गस्ती नौका पण आपल्या इथं आहे। त्यामुळं या अशा प्रकारे जे कोण मासेमारी करत असेल तर प्रत्येक ठिकाणी आम्ही लँडिंग सेंटरवर कळली नजर ठेवून ती मासेमारी बंदी जो कालावधी आहे हा सक्षमपणे व्हावा यासाठी आम्ही कळली नजर ठेवून आहोत। नक्कीच हे मत्स्य विभागाचे अधिकारी होते। सध्या जिल्ह्यातल्या मिरकरवाडा, जयगड, हर्णे, पाचपंढरी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जे लँडिंग पॉईंट आहेत किंवा तिथून मासेमारी होऊ शकते अशा ठिकाणावरती सध्या मत्स्य विभागाची करडी नजर या ठिकाणी असलेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।